आज तर आम्ही गेलो एका कामाला आणि करीत बसलो दुसरंच काम बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज रविवार होता बघा, त्याच्यामुळे डुगू पण आलता बघा रुबीला भेटायला. काय हे दोघं भेटले, आपण ढोराची चारा पाणी केली ना आलो बघा गावात, कारण आपल्याला जायचं परभणीला. चला म्हणलं गजूला परभणीला जाऊन येऊ. मग आलोच बघा दोघं बी बोंबलत परभणीला, कारण गजूला पण आज काही काम नव्हतं, रविवार होता. आलोत की एका मोबाईलच्या दुकानात घुसलोत बघा. किमती ऐकल्या मोबाईलच्या लगेच बाहेर आलोत. मग आलोत बघा श्रीबाईच्या दुकानावर. आज रविवार होता तरी श्रीबाई आलता, काहीतरी काम होतं जरा. त्याला गजू म्हणला पाणी प्यायचं, चल जाऊ तिकडे. गजू एवढं पाणी पिऊस तर श्रीबाईनं लावलं बघा काम याला, गाडीमध्ये बॅटरी टाकू लाग म्हणला एवढे. ते झालं की घुसलोच बघा दुसऱ्या मोबाईल शॉपिंगमध्ये, कारण आपल्याला कमी बजेटमध्ये मोबाईल घ्यायचा होता. कारण आपल्या पार्थचा अंगणवाडीचा अभ्यास ऑनलाईन यायला आहे बघा. इथं आला की गजू म्हणलं आयफोनच बघ की. मग मला आयफोन घ्यायचा असलं तर आपल्या गुड्डी संघ खंडूला पण इकावं लागल म्हणलं. मोबाईलच्या किमती तर मरणाच्या वाड्यात बघा. 2-4 मोबाईल शॉप्या झांबाळ्या आम्ही. मग एका मोबाईल शॉपीवर भेटला बघा आपल्या कमी किमतीमध्ये. ते झालं की मग रुबीची आठवण आली बघा. रुबी म्हणली होती काहीतरी खायला आणा परभणीहून. मग काय घुसलोत बघा या दुकानामध्ये, घेतलं तिला खायचं काय असतं ते बघा तिचं. ती झालं की आलो बघा मग व्यंकटेश ट्रेडर्स, काळी कमान, वसमत रोड. आपल्याला घ्यायचं होतं बघा जरासं किराणा सामान, गोड तेल हे ते. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, होलसेल भावामध्ये रिटेल सामान भेटते बघा. हे आमच्या प्रवीण अनिल कंटवार उर्फ शावकार यायचं दुकान आहे बघा. हे सामान घेतलं की निघालोत बघा गावाकडं. मग आम्ही कामं तर सगळे झाली होती बघा, 2-3 कामं होती ते. परभणीहून आले की मग नीट आलो बघा शेताकडं. हळद नंबर 1 आहे की नाही आपली. बरं कशी दिसेली सांगा बरं. रुबीला म्हणलं बघ तुला पट्टा आणलाय. रुबी म्हणली बांध मग माझ्या गळ्यामध्ये आता. पाऊस तर आमच्या इकडं असा उघडून बसलाय बघा, जसं काय उन्हाळाच आहे का काय की. काहीच नाही, नामोनिशान नाही दिसणं पावसाचा. ढग नाही आणि काहीच नाही. मग काय काम आवरलं होतं बघा आपलं शेतातलं, आणि मग आला बघा या घाबरायचा फोन. यायला बी काही काम नाही.